महाराष्ट्र आपण पाहत असाल की कळंबोली शहरामध्ये जो प्रचाराचा धंदावाद चालला आहे, म्हणजे काही ठिकाणी लोकांना बाहेरचे लोक प्रचारासाठी यायला लागतात. पण आमचा एवढा उत्कृष्ट परिसर आहे. काल पंकजाताई मुंडे आल्या होत्या, त्यांची आपण प्रचार वेळी पाहिजे असेल. काल आमचे नेते माननीय श्रीकांत भारणे आले होते, त्यांची प्रचार रॅली पाहिली असताना. पण त्यानंतर काल आमचे 7 प्रचारक म्हणून शाहजी पाटील आले होते, त्यांची सभा पाहिली असेल. आमच्या ह्याला जे आमचे स्वयंभू जे मतदार आहेत त्या अर्थाने खऱ्याने आमच्यासोबत फिरतात. आणि ह्याचा सर्वांचा जर अभिलेख पाहिला तर प्रभाग 8च नव्हे, कळंबोली शहरामध्ये जेवढेही महायुतीचे उमेदवार आहेत सर्व उमेदवार निवडून येणार आहेत, याबद्दल आम्हाला खूप शंका नाही आहे. आणि या विभागाचे विद्यमान आमदार प्रचंड ठाकूर असतील, दुसरे आमदार असतील विक्रांतदादा पाटील असतील, आणि आमचे खासदार श्रीकांत भारणे असतील, यांच्या माध्यमातून हा केलेला विकास आणि जनता सुद्धा आहे. जनताला माहिती आहे येणाऱ्या कालखंडामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की येणारी सत्ता ही महायुतीची सत्ता आहे. तिथे महायुती सत्ता आहे, राज्यामध्ये महायुती सत्ता आहे, केंद्रामध्ये एनडीएची सरकार आहे. आणि सर्व अभिलेख पाहता शेतकऱ्याला विकास हवा असेल सरकारच्या सोबत जावं लागेल. सरकारशिवाय शहाणपत नसते. आमच्या समोर जे उमेदवार आहेत गेल्या 8 वर्ष त्यांना संधी दिली गेली. 8 वर्ष संधीच्या कालखंडामध्ये खोटं बोलल्याशिवाय काही केलं नाही. हे आम्हाला माहीत नाही, पण ती जनता आम्हाला सांगते की साहेब तुम्ही आलात, ज्या दिवशी तुम्ही ह्या नंबरमध्ये उभा राहिला त्या दिवशी आपला विजय झालेला आहे अशी जनता जनार्दन आम्हाला सांगत असते. आणि उत्स्फूर्त प्रतिसाद साधा आणि जिंकून आलं याच्यामध्ये काही शंका नाही आहे. बघा, माननीय आमचे लोक आमचे मुख्य नेते महाराष्ट्राची ज्या वेळेला खऱ्या अर्थानं धुरा घेतली त्यावेळेला त्यांनी केलेलं काम आणि त्यांना देवाभाऊंनी त्यावेळेला दिलेलं काम हा संपूर्ण लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे. आम्हाला रात्री 2-2:30 वाजता रोज मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातनं साहेबांच्या वतीनं त्यांच्या पीएच्या वतीनं अपडेट असते, काय परिस्थिती आहे, काय प्रचार चालला आहे, कारण त्यांनाही इथले अपडेट मिळत असते. उद्या आमच्या राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई हे साहेबांनी आज आत्ताच फोन आला होता की तुमच्या उद्या शंभूराज देसाईने पाठवतं. मी त्यांनाही सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आज आमचे मुख्य नेते आहेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र भाऊ यांची साथ आहे. आज सगळा अभिलेख पाहता आमच्या इथल्या एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही तर सर्व मोठ्या प्रमाणात काम करतो. आपण पाहत असाल प्रभाग 8 मध्ये जे सर्व उमेदवार आहेत कुठलीही राजकीय परिस्थिती नाही. आम्ही कामधंद्याला रोजीरोटीला आलेलो सर्व मंडळी या विभागात आलो आणि विभागामध्ये रोजीरोटी थांबत असताना काही सामाजिक जीवनामध्ये काम केलं. त्या अनुषंगानं जनतेनं आम्हाला उमेदवारी दिली. आम्ही उमेदवारी मागून घेतली नाही. आमच्याकडे सगळे या भागातील लोक आले, ते म्हणजे साहेब तुम्ही ह्या प्रभागात उभे राहा आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जातोय. माझ्यासोबत गोविंद रुपाला बाप पाहतात की गेल्या 7-8 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या भागात केलेलं काम त्यांचं मोठ्या प्रमाणात काम त्यांनी एकच यांच्यामध्ये झालेली काम आहे. आमच्या शेजारी बायजाबाई बारगजे सर्वसामान्य कुटुंबातल्या भगिनी आहेत, आमची सायलीताई सर आहेत, आमची शरपूक यांची त्यांनी सौभाग्य होती. हे सर्वसामान्य कुटुंबातले आणि जनतेची नाळ असलेले सर्व उमेदवार आहेत. त्यामुळे आम्हाला जिंकण्याची काही चिंता नाही. बघा, हा रामदास शेवाळ आहे, फक्त बोलणार नाही, प्रशांत माध्यमात सांगतो. सामाजिक जीवनामध्ये काम केलेला मी व्यक्ती आहे. आज बबनरावनी राजकीय जीवनामध्ये इथं काम केलं तर मला त्यांची साथ आहे, परंतु सामाजिक जीवनामध्ये हा जात-पात पंथ मी पाहिलेला नाही. आज आम्ही त्यांच्या फक्त विकासाचा विजन घेऊन ह्या सर्व सहकाऱ्यांच्या मध्ये फिरतोय. आज आम्हाला सकाळी 11 वाजल्यापासून माझे सर्व मुस्लिम बांधवाचे फोन येतात, साहेब तुम्ही इथं हजर राहिलंच पाहिजे, आज राहिलं पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो इथे हे सगळे अल्पसंख्याक लोकांची राहणारी सर्व मंडळी आहेत, पण स्वतः मी न येता ते स्वतः माझा प्रचार करतात. त्यात आपण समजून घ्या काही सामाजिक बांधिलकी म्हणून केलेलं काम आहे, म्हणून हा प्रतिसाद आपल्याला मिळतो. त्याचा प्रतिसाद आपल्याला महाराष्ट्राची दूर आहे. आपण पाहता आपण अनेक वर्ष मला ओळखतात, परंतु कुठल्या जात-पात धर्म नाही करता समाजाच्या प्रति काहीतरी देणं आहे हे अनुषंगाचं ते काम करतात. त्याचं हे भलं आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाचं सूत्र आम्ही घेऊन आपल्यासमोर आलोय. आपल्याला आम्ही खात्रीनं सांगू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये जे आपल्या समस्या या 5-7 वर्षामध्ये काही सुटल्या गेलेल्या आहेत त्या सर्व समस्या त्याचं निराकरण म्हणजे आमच्या माध्यमातून करणार आहोत. आपण पाहता काही रस्त्याची गटाराची मध्ये बरीचशी गार्डनची काही बाकी असणारी कामं असतील, त्या भागामध्ये असणारी गोरगरिबांसाठी एखादी महाराष्ट्राची शाळा असावी, असंख्य प्रश्न आहेत की आपल्याला थोड्याशा टाईममध्ये सांगू शकत नाही. पण आम्ही काही वल्गना करण्यापेक्षा आम्ही करून दाखवणारी मंडळी आहोत. येणाऱ्या कालखंडामध्ये
माझ्या ह्या मध्यमवर्गीय कळंबोलीकरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा मानस आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि हाच आमचा एजेंडा आहे. त्या कळंबोलीकरतील सर्व मतदार बंधू भगिनींना मी अपील करतो. आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी RPI राष्ट्रवादी या महायुतीचे 4 उमेदवार आहोत. बबनराव मुकादम साहेब, रामदास शेवाळे, बाईजाबाई बारगजे, साईताई सरळ. परंतु आमची चिन्ह 2 चिन्ह कमळाची आहेत, 2 चिन्ह धनुष्यबाणाची. तर माझ्या नागरिकांना अपील राहणार आहे की आपण प्रत्येकाला एका मतदाराला 4 मतदान करण्याचा अधिकार आहे. आपण 2 कमळ आणि 2 धनुष्यबाणावरती आपण बटन दाबावं आणि आम्हाला बहुसंख्य मतानं विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी.